नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी ते एक फॅब्रिक घेतलेलं आहे. त्याची उंची आहे 29 इंच आणि रुंदी आहे 15 इंच. तर याला मी फ्युजिंग पेपर यूज केलेला आहे, ज्याला इस्त्री करून स्टिक्स केलेलं आहे याला. तर इथे मी फोल्ड करून सेंटर मार्क काढत आहे. तर सेंटर मार्कवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे खडूनी. तर वरच्या साईडनं 2 इंचावर अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग केलेलं आहे. तसंच आपण अस्तर जे घेतले तेही तसंच आहे, तेवढ्या साईजमध्ये. तर इथे त्यालाही मी फोल्ड करून सेंटर मार्किंग करून 2 इंचावर मार्क करत आहे वरती उंचीला. जिथं आपण मार्किंग केलं आहे तो भाग आपण अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे. इथे फोल्ड करून इथे मी 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि 1 इंच असा घेतलेला आहे. इथे दोन्ही पीसला मी मार्किंग करून घेतलेले आहेत. तर मला थोडंसं मार्किंग हे कमी वाटलं म्हणून मी इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं परत एकदा. रुंदीला 1.5 इंच आणि उंचीमध्ये आपण 2 इंचावर मार्क केलेलं आहे. म्हणजे उभी लाईन आता जी शिलाई करते ती 2 इंचावर आहे. तर चारही कोपरे आपण अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत. तर आतली रेषा मी काढून टाकलेली आहे. तर इथे अशा फ्लिट्स घ्यायच्यात आपल्याला. जे आपण जी शिलाई केली तिथं फ्लिट्स तयार होतात. ही फ्लिट्स अशी फोल्ड करून घ्यायची आहे खालच्या साईडनं. त्याला आपण नंतर इस्त्री करून घेणार आहोत. आपण अस्तरलाही इथे शिलाई करून घेत आहे मार्किंग केल्याप्रमाणे. इथे 1.5 बाय 2 असे बॉक्स केलेले आहेत आपण. तिथे आपण 2 इंचावर शिलाई करून घेत आहोत. तर बॅक साईडने बघू शकताय तर फ्लिट्स अशा आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. तिथे मी इस्त्री करत आहे या कपड्यावर. आता आपण उलटवून बघू शकतो फ्लिट्स कशा झालेल्या आहेत बघू शकता. या अस्तरच्या आहेत आणि वरच्या फॅब्रिकच्या पण अशाच आपण फ्लिट्स घेतलेल्या आहेत. तर इथे मी बेल्टसाठी कपडा घेतलेला आहे 3 बाय 15 इंचाचा. तर आपण त्याचे 2 बेल्ट बनवलेले आहेत. त्यानंतर जिथं आपली फ्लिट्सची घडी आलेली आहे त्यावरच आपल्याला हे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. अगदी फ्लिट्सच्या वरती हे बेल्ट येतात. त्यानंतर कपडा आपण दोन्ही साईडनं शिवून घेणार आहोत. अगदी असंच आपण अस्तरचंही याच पद्धतीने शिलाई करणार आहोत.
दोन्ही पीस तयार झालेले आहेत शिवून. तर आपण आता हे कॉर्नरला खालच्या साईडनं कॉर्नरला अगदी 2 इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि सरळ रेषा मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला असा गोलाईचा आकार द्यायचा आहे बाहेरच्या साईडनं आणि त्या गोलाईवर आपल्याला शिलाई करायची आहे. ते अस्तर आपलं शिवून झालेलं आहे. तर हे अस्तरचं टोक आपण ह्या ठिकाणी स्टिच पण करू शकतो. पण मी ते कटिंग करणार आहे नंतर. तर हे कापड अशा फ्लेट्स अशा ओपन करायच्या. अस्तरच्याही याच पद्धतीनं केलेल्या आहेत. अस्तर जसं शिवलं आपण तसंच आपण यावर पण शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे, सुलट करायचा आहे. वरचं मेन फॅब्रिक आणि ते आपण अस्तरमध्ये टाकून घेत आहोत. अस्तर आपल्याला उलटाच ठेवायचं आहे. साईडचे कोपरे या ठिकाणी मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर अस्तरच्या फ्लेट्स आणि मेन फॅब्रिकच्या फ्लेट्स एकावर एक ठेवून इथं पिन लावून घेत आहे मी. अगदी एकावर एक ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकता फ्लेट्सवर फ्लेट्स. थोडंसं झूम केलं आहे मी आता, व्यवस्थित दिसतं. त्यानंतर आपण साईडला जे मार्जिन सोडलं त्यातून आपण हा कपडा बाहेर काढून घेतलेला आहे. त्यानंतर ते मार्जिनची जागा आपल्याला शिवून घ्यायची आहे. ते अस्तर आपल्याला आतल्या साईडनं सरकवून द्यायचं आहे आणि याला आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. तर इथे आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे. खूप वेगळा शेप आहे या बॅगला. अगदी बरणीसारखा शेप दिसतो या बॅगचा, बघू शकता. त्यानंतर आपण इथे प्रेस बटन लावणार आहोत. या ठिकाणी प्रेस बटनसाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आपण या बॅगला फोम, झिप काही वापर केलेला नाही आहे. अगदी सिंपल बॅग आहे, व्यवस्थित आणि खूप सुंदर दिसते बॅग ही. एक नवीन पॅटर्न म्हणून मी ही बॅग बनवलेली आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन बॅगांच्या व्हिडिओज बघण्यासाठी. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. तर बॅगचा लूक तुम्ही बघू शकता.